मौजमजेसाठी 16 गुन्हे करून 27 मोटरसायकल चोरी करणारी टोळी पारगाव पोलिसांनी केली जेरबंद। 25 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांची ॲक्टिवा स्कूटी घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जारकरवाडी येथे गेले असता तेव्हा सदर स्कूटी त्यांनी जिल्हा परिषद शाळेसमोर लॉक करून ठेवली होती। रात्री 11 वाजताच्या सुमारास पाहुण्यांच्या घरून त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांची ॲक्टिवा स्कूटी कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्कूटीचे लॉक तोडून चोरून नेल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून पारगाव कारखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री नेताजी गंधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे तपास पथक, पोलीस उपनिरीक्षक भाऊराव लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गव्हाणी, पोलीस अंमलदार मंगेश अभंग, पोलीस अंमलदार संजय साळवे हे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सराईत आरोपी रितेश फकीरा रोकडे, हर्षद जालिंदर ढवळे, प्रथमेश दत्तात्रय ढवळे, विधी संघर्षित बालक यांना सापळा लावून पकडून सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून एकूण 27 मोटरसायकल हस्तगत करून एकूण 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। पुणे येथून राहुल पाटील यांची रिपोर्ट।